नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार। नातेवाईकाच्या तक्रारीनंतर मारण्यात आले टाके। दोषींवर कारवाई करणार असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण। केंद्र लोहगाव येथे काल दिनांक 28 रोजी ऑपरेशन करण्यात आले 21 महिलांवरचे उपचार। रात्री सुमारे 8 वाजता त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि एक महिला होती त्यामध्ये कोले बोरगावची। त्या महिलांना टाके न मारणे म्हणजे त्यांना टाके न मारता बेडवर आणून टाकले। तिचं प्रशासनाचं एवढा हलगर्जीपणा चालतोच कसा। लोकांना म्हणले की ते डॉक्टर तुम्ही दारू पिऊन आलात का, मग हे डॉक्टर दारू पिऊन होते का। आम्ही ऑपरेशनसाठी आली आहे। ऑपरेशन झाल्याच्या नंतर 5-5:30 वाजता भूलचं इंजेक्शन दिलं। भूलचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्याच्या नंतर आणून टाकले बेडवर। कुठं बेडवर टाकले, बेडचं काय मिळालं नाही। बेड आमचं पलीकडचं होतं, इथं आणून टाकले। हरकत नाही, टाकले तर टाकले, तर टाके मारले नाही। टाके मारल्याच्या टाके आम्ही बघल्या, ते पट्टी राहते वरून, पांढरी पट्टी चिकट टेपसारखी, पण ते लावले नाही म्हणून आमच्या आत्यानं म्हणलं ह्यांना दिसत नाही चिकट टेप। रात्री 1-1:30 वाजता डॉक्टरला बोलल्याच्या नंतर ते चिकट टेप निघाली असेल म्हणली। मग चिकट टेप आणायला जातो, लावायला गेले, मग ते हे करायचे टाके मारायचे म्हणून सुई आणि दोरा आणले। मी म्हणलं टाके मारू दिलं नाही त्यांना। अगोदर लेखी पत्र द्या मला, नंतर टाके मारा। जर उद्या काही झालं, लेट झाले 6-7 तास लेट झाले, त्याचं जर उद्या काही झालं तर त्याचं जिम्मेदार कोण आहे, तुम्ही आहो का। मग ते बोलले की मी लेखी पत्र देतो। लेखी पत्र दिल्याच्या नंतर मग ते ऑपरेशन झाले, टाके मारल्याच्या नंतर देतो बोलले, नंतर दिले नाही। काल दिनांक 28/1/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया म्हणजे बिनटाक्याची शस्त्रक्रियाचं ऑपरेशन कॅम्प ठेवण्यात आला होता। त्या ठिकाणी सुमारे 22 पेशंटवर डॉक्टर बेलखोडे लॅप्रोस्कोपिक सर्जन यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। ते शस्त्रक्रिया केल्यानंतर टाक्या मारण्याचं जो होतं ते एक रुग्ण बिना टाक्या न मारता राहून गेलेला होता। ते टाक्या मारले नसलेले नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित डॉक्टरला त्यांनी बोलले, त्यानंतर त्या टाक्या मारण्यात आले। गाव माझा न्यूजकरिता तानाजी शेळगावकर, नांदेड।